आणि आता बातमी आहे दिशा सालियन संदर्भातली अतिशय मोठी बातमी, कारण दिशा सालियनचा सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे। यामध्ये डोक्याला गंभीर इजा झालेली आहे, शरीरावरही जखमा असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर दिशाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झालेला होता, हाताला, पायाला आणि छातीजवळ जखमा असल्याचं या रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। उमेश, या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये आणि ती म्हणजे दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय काय नमूद करण्यात आलंय? विशाल सर, कारण आपण पाहिलं की हा सगळा कॉन्ट्रोवर्सी गेल्या काही दिवसापासून सातत्याने सुरू आहे। आता हा रिपोर्ट समोर आल्यानंतर नेमके पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित राहिले, कारण जो रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की दिशा सालियन 14व्या माळावरनं पडली होती, त्यानंतर तिला गंभीर इजा झाला होता, म्हणजे तिच्या नाकातोंडातून रक्त येत होतं, तिच्या हातापायाला गंभीर जखमा होत्या आणि इतर असतं म्हणजे शरीराच्या इतर भागावरती देखील तिच्या गंभीर जखमा होत्या। अशा प्रकारचा तो रिपोर्ट जो आहे तो असलेला पाहायला मिळत होता। मात्र तिच्यावर कुठेही लैंगिक अत्याचार झालेला नाही अशा प्रकारचं देखील नमूद या रिपोर्टमध्ये करण्यात आलं होतं। मात्र काही दिवसापूर्वी ज्या सतीश सालियन जे दिशा सालियन यांचे वडील आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात गंभीर आरोप केले होते का कुठली दिशा सालियन यांची बॉडी ज्यावेळेस त्यांनी स्वतः घेतली त्यावेळेस त्याच्यावर कुठली गंभीर जखम नव्हती, दिशा सालियनची बॉडी अगदी व्यवस्थित होती। त्यामुळे 14व्या माळ्यावर पडल्यानंतर नेमकी दिशा सालियन दुखापत कशी झाली नाही असा प्रश्न सतीश सालियन यांनी उपस्थित केला होता। त्यामुळे जो दिशा सालियन यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आणि त्यांच्या वडिलांचं जे म्हणणं आहे अगदी विरोधाभास निर्माण करण्यात, त्याच्यामुळे नेमकं सत्य परिस्थिती काय हे जाणून घेतलं गेलं पाहिजे। त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट खरं बोलतोय का दिशा सालियनचे वडील खरं बोलतात, आता याबाबतचं जे सत्य आहे ते कोर्टामध्ये समोर येऊ शकतं। मात्र आता हा तपास नव्याने सुरू व्हायला पाहिजे, या सगळ्या संबंधित त्या सगळे पोलीस जे आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। उमेश, आपल्याकडे मी येईलच, मात्र यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या स्वतः सुषमा अंधारेजी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, यावेळेला दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे, मात्र कुठल्याही प्रकारे लैंगिक अत्याचार झालं नसल्याचं या रिपोर्टनुसार नमूद करण्यात आलेलं आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया सुषमाजी? बघा, सत्य अधिक काळ लपत नसतं। अगदी 2-4 दिवसांपूर्वीच मला वाटतंय राणे गँगने या संदर्भाने अत्यंत उथळ पद्धतीने आकांड तांडव करत गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला काही त्यांनी प्रश्न उपस्थित केले की मग जखमच का झाली नाही, मग रक्तच का निघालं नाही, मग फ्रॅक्चरच का झालं नाही। मला वाटतं आताचा जो शवविच्छेदन अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच स्पष्ट झालेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे की तिच्यासोबत कुठलीही लैंगिक हॅरॅसमेंटची कृती झाली नाही, हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे। तो निश्चितपणे लेटेस्ट सी पुढे अजून काय होते बघूया। मग विरोधकांनी केलेले आरोप याविषयी काय वाटतं? नाही, त्याचं काहीच वाटत नाही। विरोधकांनी, हे बघा, विरोधक म्हणजे कोण, तर भारतीय जनता पार्टीने एक नॉइझी गँग तयार केलेली आहे, ज्या नॉइझी गँगचं कामच हे आहे सातत्याने सदा गुन्हा चित्रा रूपा हे सगळे लोक, नितीश वगैरे सगळे, तर या नॉइझी गँग काय बोलतेय हे माझ्यासाठी, मी त्याला खिचगिंतीतही धरत नाही। नक्कीच, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर दिशा सालियनचा सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे आणि एकंदरीतच डोक्याला गंभीर इजा, शरीरावरही जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहे। उमेशजी, जर आपण आत्ताच प्रतिक्रिया ऐकली असेल सुषमा अंधारे यांची देखील, तर आत्तापर्यंत करण्यात आलेले हे बिनबुडाचे आरोप असल्याचं सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे, कारण या पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। उमेशजी? नक्कीच विशाल सर, आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने या प्रकरणावर राजकारण तापताना दिसतं। म्हणजे अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलं तरी पण दिशा सालियनचा मुद्दा आजही चर्चेला गेला। थेट आदित्य ठाकरे यांचा राजीनामा या सगळ्या संदर्भात घेतला गेला पाहिजे अशा प्रकारचं एकनाथ शिंदे जे आमदार आहेत त्यांच्याकडून मागणी करण्यात आली। आपल्याला थोडं थांबवतो, यावेळेला शिवसेनेच्या शीतल म्हात्रे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शीतलजी, मगाशीच आम्ही जी चर्चा केली, आलेला जो रिपोर्ट आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार झालं नसल्याचं स्पष्ट होत असल्याचं दिसतंय। मग आपल्याकडनं जे आरोप आजपर्यंत करण्यात आलेले होते त्यामध्ये तथ्य नसल्याचंही यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणते आहे। शीतलजी?
खरं तर आम्ही कुठलाही आरोप केलेला नाहीये. जो आरोप केलेला आहे तो दिशा सालियन यांच्या वडिलांनी केलेला आहे. जो FIR केलेला आहे किंवा जी केस करा असं सांगता आहे ते दिशा सालियनचे वडील आहेत. यामध्ये आम्ही कुठलाही आरोप केला नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की दिशा सालियनच्या वडिलांना आणि पर्यायाने दिशा सालियनला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तर त्याच्यामुळे नक्की रिपोर्ट काय आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे, की पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला गेला आहे, की कुठले पुरावे हे नष्ट करण्यात आलेले आहेत, हे आता अजून कोर्टासमोर यायचंय. त्याच्यामुळे उगीच एकच रिपोर्ट ते बघून हे सगळं खोटं आहे बरोबर आहे हे बोलण्यात नाही. आपण थांबूया, केस कोर्टात उभी राहील, त्यामुळे तेव्हा वकील काही रिपोर्ट आहेत त्यांचंही म्हणणं आहे की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत तर ते पुरावे समोर येतील. तर आता ही खूपच अर्ली स्टेज आहे की आपण काही बोलावं, कारण आता कुठल्याही निर्णयाप्रत आपण पोहोचूच नाही, कारण शेवटी त्या दिशा सालियनला न्याय मिळणं गरजेचं आहे, आमची भूमिका आहे. नक्कीच धन्यवाद शीतलजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. मात्र एकंदरीतच दिशा सालियनला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आपणही व्यक्त करतात. धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.